या ठिकाणाहून आहे आणि त्या फॅमिलीमध्ये काही हेल्थ चॅलेंज होते. हेल्थ चॅलेंज घेऊन या फॅमिलीमध्ये आलो. तर तुम्ही ज्यावेळेस या फॅमिलीमध्ये आलात, त्यावेळेस तुम्ही किती वेळ वर्कआउट करू शकत होता? आज तुम्ही नॉनस्टॉप आपल्या पूर्ण फॅमिलीला वर्कआउट गाईड केलंय. पूर्ण टी-शर्ट घामाने ओलं झालेलं आहे सरांचं. हे सफेद आहेत. दिसत नसलं तरी त्यांचा घाम आपण बघू शकतो. नॉनस्टॉप पूर्ण परिवाराला आपल्या वर्कआउट गाईड केलंय. तर येस सर. मॅडम, वर्कआउट आणि हा व्यायाम कशाला म्हणते ते आमच्या खानदानामध्ये सुद्धा माहिती नव्हतं. व्यायाम या नावाची चीजच नव्हती आणि सुरुवातीला एकदम खूप चॅलेंज होते आणि हे वर्कआउट ज्यावेळेस दाखवलं आमचे ग्रेट कोच कृष्णा बांगर सर, ते म्हणले तुम्ही अशी अशी फॅमिली आहे आणि खूप आजाराने त्रस्त होतो. खूप आजार होते आणि नेमकं माझं वजन म्हणजे एकदम कमी होतं. खूप आंधळ होतं, म्हणजे पूर्ण अशी तब्येत होती आणि 52 किलो वजन होतं माझं. आणि त्या कमी असलेल्या वजनामुळे खूप काही चॅलेंज होते, हेल्थ चॅलेंज होते. हेल्थ चॅलेंज मुळे दवाखान्याने जवळपास 1 वर्षभर त्रस्त होतो आणि त्यातच आमचे जवळचे रिलेटिव्ह असल्यामुळे कृष्णा बांगर सर ते नेहमी पाहत असत की ती व्यक्ती सारखं दवाखान्याने त्रस्त आहे दवाखाने, पण ते सांगत होते मला. पण खरोखर मॅडम, मी सांगेल की माझा विश्वास नव्हता ह्या आहार किंवा हे असं व्यायाम. व्यायाम बघितल्यानंतर तर आमच्या खानदानात कधी व्यायाम कोणी केला नव्हता असे एवढं हे. आणि मग हे आपल्याला याचा काही गंध पण नव्हता आणि त्याचबरोबर हे आहाराचं मार्ग म्हणजे सांगत होते, पण ते काय वाटत नव्हतं की यांनी मी बरा होईल. खूप काही दवाखाने, मोठे मोठे दवाखाने झाले होते आणि त्या दवाखान्यात इलाज होत नव्हता. मग म्हणलं हे एक ग्लास घेऊन कसं काय होऊ शकतं, असं विश्वास वाटत नव्हता मॅडम. येस सर. मग तुमचा विश्वास कसा बसला? खूप काही पैसे, जवळपास हजाराला खूप पैसे गेले. घरामध्ये चिडचिड चालू व्हायची. जेवढा पगार यायचा तेवढा अर्धा पगार माझा त्या दवाखान्याला जायचा आणि जवळपास 1 वर्षापासून हा दवाखाना पाठीमागे लागलेला होता आणि मग घरामध्ये खूप चिडचिड, भांडणं ही व्हायची की मॅडम म्हणायच्या, तुम्ही जेवढं कमवता तेवढं दवाखान्याला जाता, म्हणजे बाकीचं करायचं काय? मग असे दवाखाने, मग घरामध्ये चिडचिड होती. मग असे त्यातच कृष्णा सर सांगायचे. मग एक दिवस माझे ग्रेट गुरु दोघ जण, कृष्णा बांगर सर आणि शिवाजी गोपाळगरे सर, दोघही एक दिवस असेच फिरत फिरत आले घरी आणि आमच्या मॅडमला सांगितलं की थोडेसे रिलेटिव्ह असल्यामुळे बापूला थोडस 1 महिनाभर करू द्या आणि हे जर बघा ट्राय करून, आणि मग एवढं दवाखाना थांबला असं म्हणले. म्हणजे दवाखान्याची जी वारी आहे तुमची थांबू शकते, 1 महिनाभर ट्रायल म्हणून बघा. आमच्या मॅडमला सांगितलं. मॅडम म्हणले, अहो आपण 1 महिनाभर करून बघूया, एवढे पैसे घातलेत, एवढे दवाखाने केलेत, जर कुठं फरक पडत नाही. मग कृष्णा सर सांगतायत तर मग बघूया 1 महिनाभर ट्राय करून. तरी पण मला ते थोडस हे वाटत नव्हतं. मग मी कृष्णा सरांना टाळायचाच प्रयत्न करत होतो. पण खरोखर आज मला कळालं की आरोग्य काय असतं आणि आरोग्यासाठी आपले सांगतात पण आपण त्यांना टाळतो. ते मला आज कळतं. मी त्यावेळेस खूप मोठी चुकी केली. 8 महिने मी सांगत होते तरी ऐकलं नाही आणि खूप दवाखान्याला पैसे गेले आणि 1 महिन्याच्या ट्रायल बेसमुळे ते आमच्या मॅडम म्हणल्या बघूया. तरी पण मी कृष्ण सरांना म्हणलं, माझ्याकडे पैसे नाहीत की तुमचं ते आहार वगैरे काय घ्यायला, कारण मला टाळायचं तर होतं त्यांना. तर तुम्ही 8 महिने ऐकले नाही, 1 महिन्यात ऐकल्यानंतर तुमच्यात बदल झालाय. तो बदल आपल्या फॅमिलीला सांगायचा आहे सर. मॅडम, ज्यावेळेस तो सकस संतुलित आहार कृष्णा सरांनी मला दिला आणि 1 महिनाभर तुम्ही बघा, प्रयत्न करून बघा म्हणले आणि खरोखर 15 दिवसात माझा जो प्रॉब्लेम होता, मला अन्न खाल्लेलं पचत नव्हतं. पचत नव्हतं म्हणजे मी असं जरी खाल्लं तर बरोबर अर्ध्या तासानं मला टॉयलेटला जावं लागायचं. नाही गेलं तर ते कंट्रोल होत नव्हतं. म्हणजे ऑटोमॅटिकली ते कंट्रोलच होत नव्हतं. मग त्यामुळं मी कुठे गावाला कुठंच जात नव्हतो. कारण दिवसातून कमीत कमी 5 ते 6 वेळा मला टॉयलेटला जायला लागायचं. म्हणजे पोटाचे जे आतडे होते माझे ते पूर्णपणे निर्जीव झाले होते. डॉक्टरने सांगितलं होतं की 50% तुमचे आतडे सडलेत. म्हणजे त्यांची पचनक्रिया करण्याची, अन्न आत ठेवण्याची ताकद नाही आहे आतड्यामध्ये आणि आतडे तर जगात असं कोणी बदलू शकत नाही. म्हणजे असं प्रक्रिया नाहीच आहे आणि तुम्हाला पर्याय नाही, गोळ्या औषधं खावा लागतील, अशी माझी परिस्थिती चालू होती. त्याचबरोबर पाठीमागं पाण्याची गाठ, अशी एवढी मोठी गाठ झाली होती आणि ती गाठ खूप त्रास करत होती. मग मी दवाखान्यामध्ये चेक केलं तर डॉक्टरने सांगितलं त्याच्यामध्ये पाणी झालंय आणि तुम्हाला ते ऑपरेशन करून काढावं लागेल. आणि आधीच पैसे दवाखान्याला चालले होते, त्रस्त होतो आणि ते ऑपरेशन करायला पुन्हा अजून पैसे. मग नंतर ते टाळत टाळत गेलो. पण खरोखर धन्यवाद मानेल
हा एक आहार माझ्या आयुष्यात 1 महिन्याच्या ट्रायल आला आणि मॅडम 15 दिवसामध्ये जो माझा पोटाचा प्रॉब्लेम होता, टॉयलेटला दिवसातून जायला लागायचं 4 ते 5 वेळा. ते पहिलं माझं थांबलं आणि खूप म्हणजे एवढं भारी वाटायला लागलं 15 दिवसात. तर मी आमच्या मॅडमला म्हणलं, खरोखर ह्याच्यामध्ये काय जादू आहे काय माहित नाही. हे दिसतंय पिठावानी, म्हणजे पीठ कालवल्यावानी वाटतंय, म्हणजे असे पूर्वी वाटायचं. पण ह्याच्यात काय जादू आहे मला माहित नाही. 15 दिवसात म्हणलं तब्येत तर चांगली झाली. येस, ओके म्हणलं. आणि मग त्यानंतर 1 महिनाभर घेतलं आणि 1 महिन्यात माझा जो प्रॉब्लेम होता पोटाचा तो पूर्ण थांबला मॅडम. आणि त्याचबरोबर जी पाठीला अशी त्रास होतो तो त्रास माझा थांबला. म्हणजे दुखत नव्हती पाण्याची गाठ. मग मी त्याला असा हात लावून बघायचो. नेहमी रोज असा हात लावायचा, की ती बारीक-बारीक होत झाली आणि पूर्णपणे मॅडम ती 1.5 महिन्यामध्ये माझी पाण्याची गाठ आहे ना पाठीमागची पूर्ण वितळली होती. तरी पण येस. मनामध्ये शंका होती मॅडम, की लोक म्हणायचे ते कॅन्सरचे असू शकते किंवा असं काही असते, ते भीती लोक घालायचे. मग मी पुन्हा जाऊन ज्या दवाखान्यामध्ये चेक केली होती तिथंच गेलो आणि मग ती गाठ चेक केलं, त्यांनी सांगितलं पूर्ण वितळले. तरी पण म्हणलं मला ती चेक करा काय असं. तर नाही म्हणले ती पाण्याचीच गाठ होती आणि ती पूर्ण वितळली. याच्यासाठी काय केलं? तर त्यांना सांगितलं मी असं असं व्यायाम करतो सकाळी म्हणलं 1 तासभर आणि त्या व्यायामाच्या माध्यमातून ते दुखायचा त्रास कमी झाला. म्हणजे त्यांनीच तुमचे ते वितळले असू शकते. पण असं होत नाही म्हणले, पण तुमचं कसं झालं काय माहित नाही. डॉक्टर म्हणले व्यायाम केल्यानं कुठं गाठ वितळत नाही. आणि मग त्याचबरोबर सांगितलं की मी एक सकस संतुलित आहार म्हणून आहे, तो घेतो आणि व्यायाम करतो. असं डॉक्टरच्या खरोखर ते म्हणले, "काय ते आहार तुम्ही कसला घेताय काय माहित नाही. पण खरोखर जादू झाली एक" म्हणले तुमचे डॉक्टर पण. असं शक्य येस नाही. सर. म्हणजे जे 8 महिन्यात झालं नाही ते तुमचे बदल तुमच्यामध्ये 15 दिवसात बदल झाला सर. आणि जी पाण्याची गाठ होती तुमच्या पाठीला ती 1.5 महिन्यामध्ये हळू-हळू वितळत गेली. तर खरंच सर याचं राज तुम्ही जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेताय. तसंच सोबत 20% वर्कआउट. तर सुरुवातीच्या काळात किती वेळ वर्कआउट करू शकत होता सर तुम्ही? आता तर तुम्ही नॉन स्टॉप वर्कआउट केलेलं आहे. मॅडम सुरुवातीच्या काळामध्ये व्यायामच कशाला म्हणतात ते माहित नव्हतं आणि 2 सुरुवातीला आमचे म्हणजे एकतर 6 ते 7 दिवस सुरुवातीचे 6 दिवस मी म्हटलं हे घेतो मी. पितो जरा प्यायला चांगलं लागत होतं आणि व्यायाम काय मला जमणार नाही. पण आमच्या मॅडम काय करायच्या मोबाईल आणून कानापाशी ठेवायच्या अशा. त्या करायच्या कारण त्यांना गरज नव्हती, पण त्या व्यायाम करायच्या आणि माझा मोबाईल कानापाशी आणून ठेवायच्या. ते मग सकाळी आवाज यायचा. मग एक दिवस म्हणलं 5 दिवसानंतर म्हणलं एकदा नादच मिटून टाकू आमच्या मॅडमचा. ती रोज उठलं की ते कानापाशी आणते आणि झोपायची सवय होती 7 वाजेपर्यंत आणि म्हणलं हे एक दिवस बघूच म्हणलं. पहिल्या दिवशी 10 मिनिटं एवढा व्यायाम केला. समोर बघा शिवानंद बोरगल्ली सर व्यायाम करत होते. येस सरांचा बिफोर आफ्टर आपण बघू शकता. सरांनी 13 किलो वजन वाढवलंय. येस तर जबरदस्त रिझल्ट सरांचे आले होते. त्यावेळेस 53 किलोचे सर होते आणि आता 66 किलो सरांचं वजन आहे. तर पोटात गेल्याशिवाय ओटावरती येत नाही. येस सर. मॅडम ज्यावेळेस सुरुवातीला व्यायाम करत होतो त्यावेळेस शिवानंद बोरगले म्हणून व्यायाम करत होते. एवढे म्हणजे जबरदस्त त्यांची हे होती ना, एवढे व्यायाम करायचे आणि मग त्यांचं वय होतं आणि त्यावेळेस ते थोडेसे दिसायला पण असे होते. मी म्हणलं हा व्यक्ती एवढा जाड आहे, एवढा मोठा दनादन उड्या मारतोय. मग आपल्याला तर काहीच नाही. मग 10 मिनिटं असे केले व्यायाम. मॅडम मला 2 ते 3 दिवस उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मला उठायला पण येईना, बसायला पण येईना. मॅडमला म्हणलं मी पहिला होतो तेच बरा होतो. आता उठायला पण येईना, बसायला पण. हे सगळं एवढं दुखायला लागलं, पेन व्हायला लागलं, की मला काहीच जमेना. मॅडम म्हणले असंच होतं. आमचे कोचला विचारलं. ते म्हणले सुरुवातीला हळू व्यायाम करायचा असतो आणि असंच त्रास होतो. तो त्रास थोडासा सहन करा. तुम्ही बरे होणार. असंच त्यांचं वाक्य असायचं. मग 2 दिवस काही केलं नाही. त्यानंतर हळू केलं आणि सुरुवातीला 1 महिना म्हणजे 8 दिवसानंतर जो व्यायाम केला, ते सुरुवातीच्या माझ्या 1 महिन्यामध्ये वजन चेक केलं, तर 2 किलो माझं वजन वाढलं होतं पहिल्या महिन्यामध्ये. व्हेरी नाईस सर. खूप छान. म्हणजे जे खाल्लेलं तुम्हाला पचत नव्हतं, ते पण पचायला लागलं. प्लस तुमचं वजन पण वाढलं. 2 किलो वजन वाढल्यावर एकतर मी आलतो आजाराने त्रस्त म्हणून वजनाचा काही विषयच नव्हता. आणि मग एवढं भारी वाटायला लागलं की वजन पण वाढलंय, त्रास पण थांबला. मॅडमला म्हणलं आता ना कृष्णा सरांनी सांगितले 3 महिने हे करायचं, तर आपण 3 महिने करूया म्हणलं.
आता चांगलं वाटतंय. मग मॅडम 3 महिन्यात जवळपास माझं 11 किलो वजन वाढलं होतं 3 महिन्यामध्ये. आणि क्या बात 11 आहे सर. किलो 11 किलो सरांचं वजन वाढलेलं आहे. तर खूप छान सर. वजन वाढल्यानंतरची फिलिंग कशी आहे सर तुमची? मॅडम एवढं भारी वाटतं ना, पहिलं कुठं कार्याला, लग्नाला वगैरे जायचं, कोणाच्या कार्यक्रमाला म्हणलं तर तब्येत अशी असायची आणि एनर्जी नव्हती. कुठं बी गेलं आणि जर 15 मिनिटं, एक अर्धा तास उभं राहायची वेळ आली, तर ती शक्य नव्हतं. मग मी पहिलं गेलं की त्या कार्यक्रमाला ठिकाण बघायचं, एक आपल्याला बसायला कुठं मिळतंय का? नसलं तर मग एका साईडला, सगळ्या लोकांपासून साईडला जायचं आणि आपलं बसायचं, प्लॅनिंग करायचं. म्हणजे असं एकतर टाळायचं लग्नाला जाणं किंवा कार्याला, आणि गेलं तर मग ती परिस्थिती असायची. पण ज्यावेळेस या फॅमिलीत आलो ना, तर कुठं बी एवढी एनर्जी आणि एवढा फिटनेस ना, तर लोक विचारायला लागले. नुसते बघायचे पहिलं होतं कसं आणि आता कसं, म्हणजे एनर्जी एवढी हे झाली ना, की म्हणजे मला तर माझ्या खरोखर आयुष्यात हे अमृत, खरोखर हे अमृतात अजूनही मला काही कळालं नाही, की ह्याच्यात काय जादू आहे काय माहित नाही. पण जे काही त्रास होता तो सगळा निघून गेला ना. टोटल 14 किलो वजन गेन करून, म्हणजे वजन वाढून एकदम फिट मध्ये आयडल भेटलाय. आणि आज जवळपास कुठलेच गोळी नाही, नाहीतर दिवसाला 4-4, 5 गोळ्या चालू होत्या. ऍसिडिटीची खूप होती. ड्युटी करत होतो 3 शिफ्ट मध्ये, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होता. ती गोळी आज बंद आहे. बीपीची गोळी, कारण बघा रस्त्याला थोडं जरी काही झालं, ऍक्सिडेंट असं काही, तर ते जर बघितलं तर मला लगेच ऍडमिट करायची, एवढी म्हणजे बीपीचं हे होतं अजूनही. पण आता तसं काही वाटत नाही. एवढे हे जरी म्हणजे पडलं, पण पूर्वी तो खूप चॅलेंज होतं मला. म्हणजे तर ते एखादी घटना तुम्ही जर गोळीमध्ये बदल. ऐकली तर तुम्हाला धक्का बसायचा. हां. आणि मग ती बीपीची गोळी होती मला चालू, ती पण बीपीची गोळी बंद झाली. आज कुठल्याच प्रकारची गोळी नाही मॅडम, आणि त्याचं राज फक्त माझ्या आयुष्यात आलेला हा जगात नंबर 1 चा खरोखर सकस संतुलित आहार. येस, तर अशोक बांगर सरांनी जे वजन वाढवलंय हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परत प्रत्येक व्यक्तीचा रिझल्ट बदलू शकतो. आणि सरांनी स्वतःमध्ये बदल केला. त्यासाठी त्यांनी वेळ दिला. तर येस सर, खूप छान. मॅडम जबरदस्त. धन्यवाद मानेल माझ्या गुरुला आणि ह्या गोल्डन फॅमिलीला. आज कालच माझा बर्थडे झाला, म्हणजे वाढदिवस झाला. आणि तो 46 म्हणजे 47वा वाढदिवस झाला, आणि आज 48 वय वर्षाला मी वाटचाल करतोय. तर मला वाटत नाही की मी वय वर्ष 48 आहे. कारण अशी फिलिंग वाटते ना, की 30 ते 35 वयाचा असल्यासारखी एवढी एनर्जी आणि एवढी हे वाटते. कुठला आजार नाही, कुठला त्रास नाही. नाहीतर पूर्वीच्या काळामध्ये वाटायचं की आपलं संपलं, आपण 60 वर्षाचे झालोय की काय माहित नाही, आणि आपलं आपण एक 5-10 वर्षात आपला कार्यक्रम होऊन जाईल असं वाटतं. पण आता नक्कीच वाटतं की मी 100 वर्ष तरी जगू शकेल, असं 100% खात्री स्वतःला वाटते मला. येस सर, येस सर. सर, मी तुम्हाला एक लास्ट क्वेश्चन विचारते. तुम्हाला बिफोर लाईफ आवडते की आफ्टर लाईफ आवडते? नक्कीच मॅडम. कुणाला आता म्हणजे पाठीमागं जायला कुणाला आवडेल? कुणालाच नाही. कारण पुढचं आयुष्य कसं आहे, आता जे मला आयुष्य आहे ना, ते खूप सुंदर जगायला आवडतं, आणि इथून पुढे असंच आयुष्यभर मला असं जगायला आवडेल मॅडम. तर तुम्ही आता जे 48 तुम्हाला रनिंग चालू झालंय, पण ती फिलिंग तुमची आता म्हणजे 34-35 ची आहे. नक्कीच. वाटतंय मला, स्वतःला वाटतं की मी 34-35 चा आहे. आणि जरी आज 48 च असेल, तरी मला वाटतं की मधला गॅप आहे ना, तुम्ही तेवढे वर्षे जास्त आयुष्य जगू शकतो निरोगी. येस. सर, आपल्या फॅमिलीला लास्टला काय संदेश देणार? मॅडम फॅमिलीला एकच संदेश देईल मी, कारण स्वतःसाठी खरोखर 1 तास दिला पाहिजे. आणि आपल्या जी शरीराची जी गरज आहे, ती जर आपल्याला पूर्ण करायची असेल, तर आपल्याला कुणीतरी कोच लागतो, गुरु असतो, कुणीतरी सांगतो, ते ऐकलं पाहिजे. कारण 8 महिने मी ऐकलं नाही, त्याची खूप मोठी मी किंमत मोजली मॅडम. आणि किंमत मोजण्यापेक्षा, पैशात किंमत मोजण्यापेक्षा शरीराचे हाल एवढे चालले होते. कारण विश्वास हा खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस अनुभव घेतो ना माणूस, मी एकच सांगेल, अनुभव घेतला ना, तो अनुभव काही वेगळाच असतो. जर आपण अनुमान लावत बसलो, तर आयुष्यभर अनुमान लावला तर आपल्यामध्ये खूप काही वेगळं होईल. पण अनुभव घेतला ना, तर नक्कीच तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा, आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही, हाच संदेश मी देईल. येस, येस. अनुमान लावण्यापेक्षा अनुभव घेऊन बघा. येस सर. सर, मॅडम परिचय देत आहे.